राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे कालपासून वादात सापडलेले आहेत। वाय आय किल्ड गांधी या चित्रपटामधल्या त्यांच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे हा वाद निर्माण झालाय। अर्थात इतरांनी त्यांचा विरोध करण्यापेक्षा स्वपक्षीयांनीच त्यांच्यावर विरोधाची तलवार उपसलेली आहे। काही ठिकाणी स्वपक्षीयांमधून सुद्धा त्यांना पाठिंबाही मिळतो। शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी त्यांना पाठिंबा दिला, तर जितेंद्र आव्हाड मात्र या सगळ्याचा विरोध करतायत। ही भूमिका साकारण्यामागे नेमकी अमोल कोल्हेंची काय नेमकी भूमिका होती, आता त्यांना या सगळ्यावर काय स्पष्टीकरण द्यायचे, तर थेट आपल्या बरोबर डॉक्टर अमोल कोल्हे जोडले गेलेले आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे, स्वागत तुमचं TV9 मध्ये। कालही आपण या विषयावर बोललो होतो। सुरुवातीला एक कलाकार म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारते की आज कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवं, ही भूमिका तुम्ही नेहमीच मांडलेली आहे आणि आज देखील तुम्ही त्याचा आग्रह धरता। आज जितेंद्र आव्हाडांकडून तुम्हाला विरोध होतो, तर स्वपक्षीयांकडून म्हणजे मग जयंत पाटील असोत, शरद पवार असोत, तुम्हाला पाठिंबा देत आहेत। कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? हे बघा, मला असं वाटतं की हा जो मुद्दा आपण म्हणतो आहोत, हा मुद्दा संपलेला आहे। कारण देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब असतील, यांनी या संदर्भातली पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि मुळात मी कालपासून जे सांगत होतो की 2017 मध्ये जो सिनेमा चित्रित झाला तो आता कर्मधर्म संयोगाने 2022 मध्ये रिलीज होतोय। आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात असेल, सार्वजनिक जीवनात असेल, यामध्ये कधीही मी गांधी हत्येचं समर्थन केलेलं नाही, कधीही मी या दुर्दैवी घटनेचं समर्थन केलेलं नाही। आणि माझी व्यक्तिगत भूमिका कायम हीच आहे की केवळ एक कलाकृती आली म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हा जो एक चिरंतन विचार आहे, हा विचार त्याने मरू शकत नाही, ही आपल्या सगळ्यांना माहीत असलेली, ही जाणीव असलेली गोष्ट आहे। आणि त्यानंतर आपण जो उल्लेख केला माननीय आव्हाड साहेबांचा, तर माननीय आव्हाड साहेबांनी जी वैचारिक भूमिका घेतली तीही 100% रास्त आहे। आणि वैयक्तिक भूमिका किंवा वैचारिक भूमिका आणि कलाकार म्हणून घेतलेली भूमिका, मी कालही हेच म्हणालो की वैयक्तिक भूमिका किंवा एक विचारधारा आणि एक कलाकार म्हणून घेतलेली भूमिका, या दोन्हीची गल्लत होऊ नये। म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भूमिका कोणी केली म्हणून कोणी श्रीकृष्ण होत नाही, आणि कंसाची भूमिका केली म्हणून कोणी कंसही होऊ शकत नाही। एवढी आपल्याकडे डेफिनेटली ही गोष्ट खूप क्लिअर आहे। म्हणजे अनेक महनीय व्यक्ती आहेत, स्वर्गीय निळूभाऊ असतील किंवा प्रभाकरजी पणशीकर असतील, यांनी ज्या भूमिका केल्या, त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांची विचारधारा, या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या। म्हणजे त्यांच्याशी तुलना करण्याची माझी पात्रताही नाही, माझी कुवतही नाही, परंतु हे आदर्श आहेत समोर। आणि त्यामुळे कलाकार म्हणून 2017 मध्ये जेव्हा ही भूमिका स्वीकारली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हाची कारणं ही डेफिनेटली वेगळी होती। आणि 2017ला जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली तेव्हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता की 2019 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येईन किंवा 2019 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर लोकसभेची निवडणूक लढवेन आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला खासदार म्हणून संसदेत पाठवेल। आणि 2019 नंतरच्या जर आपण एकूण सगळा जर हा प्रवास बघितला, सक्रिय राजकारणात आल्यानंतर, सार्वजनिक जीवनात आल्यानंतरचा, तर आपण माझी भूमिका संसदेच्या फ्लोअरवर ऐकू शकता, माझी संपूर्ण भाषणं तुम्ही ऐकू शकता, सार्वजनिक सभांमधली भाषणं ऐकू शकता। त्यामुळे माझी वैचारिक भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट केलेली आहे। बरं अमोल कोल्हे, हे जरी आपण मान्य केलं तरी 2017ची तुमची वैयक्तिक परिस्थिती किंवा त्यावेळची सिच्युएशन काय होती हे माहिती नाही। मात्र आत्ता जर तुम्हाला 2022 मध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारणारा असा एखादा चित्रपट मिळाला, तर तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका साकारली असतीत का, किंवा तुम्ही साकाराल का? हे बघा, हा प्रश्नच उद्भवत नाही। परसेप्शन काय आहे, त्या भूमिकेचं नेमकं परसेप्शन काय आहे याचा मी नक्की विचार करीन। पण 2019 नंतर तुम्ही जर मी साकारलेल्या भूमिका बघितल्या तर केवळ स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्णत्वाला जायची होती म्हणून मी ती भूमिका पूर्ण केली। आणि त्यानंतर स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारली। यानंतर मी कोणतीही इतर भूमिका स्वीकारलीच नाही। तर जर ऑफर झाली तर तुम्ही काय कराल, एक तर मुळात या प्रश्नाला खरं तर मला वाटतं हाच जरतरचा प्रश्न होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही होते की जेव्हा आपण एका विचारधारेच्या आधारित एक सिनेमा आपण म्हणतो मी जर केला असेल, तर कलाकार म्हणून जेव्हा मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो तेव्हा त्या स्वातंत्र्याबरोबर एक जबाबदारी सुद्धा येते। स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्य असू शकत नाही, ती एक जबाबदारी सुद्धा असते। त्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जर ही व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याची वेळ आली आणि ज्यामध्ये
या विचारधारेला कॉन्ट्राडिक्ट करणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा असेल आणि त्यांनी मला विचारणा केली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जबाबदारी म्हणून त्यावेळी तो निर्णय त्या परिस्थितीनुसार नक्कीच घेतला जाऊ शकतो. निरक्षीर विवेक बुद्धीनं मी ती भूमिका साकारायला हवी. बर, अमोल कोल्हे, व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटामध्ये जो प्रोमो आता सध्या मी पाहतोय त्या प्रोमोमध्ये नथुराम गोडसे आपलं कारण देताना दाखवलेलं आहे की का गांधी हत्या करण्यात आली. तर या सगळ्यामध्ये उदात्तीकरण होतं किंवा या चित्रपटाचा हिरो हे महात्मा गांधीजी नसून नथुराम गोडसे आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आता मी तुम्हाला तेच सांगतो की 2017मध्ये जेव्हा हा सिनेमा माझ्या समोर आला तेव्हाची परिस्थिती ही पूर्णपणे विभिन्न होती. म्हणजे 2008-9मध्ये राजा शिवछत्रपती मालिका संपल्यानंतर त्या ताकदीच्या किंवा एक आणखी सकस भूमिकेच्या मी नक्की शोधात होतो आणि माझी एक प्रचंड आंतरिक इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाच्या माध्यमातून किंवा मालिकेच्या माध्यमातून लोकांसमोर आणणं हा माझा एक वैयक्तिक प्रयत्न सातत्यानं सुरू होता. त्याचवेळी एक अशी कुजबूज होती की आता अमोल कोल्हे टाईपकास्ट होणार का. त्यामुळे मी वेगवेगळे प्रयोगही करत होतो. म्हणजे ऑन ड्युटी 24 तास असेल, रंगकर्मी असेल, रणभूमी असेल, असे मराठी टायगर्ससारखा बेळगाव सीमा प्रश्नावर भाष्य करणारा सिनेमा असेल, असे अनेक प्रयोग मी करत होतो. आणि हे प्रयोग करत असताना तब्बल 8 वर्षांच्या या प्रयत्नांनंतर मला एका वाहिनीनं संधी दिली होती छत्रपती संभाजी महाराजांची मालिका साकारण्याची. या मालिकेचा मुहूर्तही माहुलीत झाला होता. सातारामध्ये माहुली संगमावर मुहूर्त झाला होता. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हातून क्लॅप दिला गेला होता आणि त्याचे फोटोग्राफसुद्धा तुम्हाला सोशल मीडियामध्ये दिसतील. आणि दुर्दैवानं 11 दिवसांचं चित्रीकरण झाल्यानंतर ही मालिका प्रक्षेपित होणार नाही असं मला सांगण्यात आलं. आणि त्यानंतर नक्कीच एक जोल्ट होता. आणि त्या काळामध्ये एक हिंदी चित्रपटातली भूमिका म्हणून माझ्या समोर आली. मला जेव्हा कळलं ही व्यक्तिरेखा आहे तर मी सांगितलं ही माझ्या वैचारिक भूमिकेशी खरंच कुठेच जुळत नाही किंवा मी या गोष्टीचं समर्थन करत नाही. त्यानंतर मला हे जे सांगण्यात आलं की कोर्टामध्ये किंवा चौकशी आयोगासमोर नथुराम गोडसे यांनी जे स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट तुम्हाला त्या पद्धतीनं मांडायचं आहे. जर ही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये असलेली गोष्टच मला मांडायची आहे तर यामध्ये वेगळ्या पद्धतीचं मी उदात्तीकरण करतोय असं त्यावेळी मला खरोखर वाटलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं 2017मध्ये घडलं आणि 2017मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण साधारणतः मला वाटतं प्रोसेस जानेवारीच्या आसपास सुरू झाली असेल आणि मार्चच्या दरम्यान मला अजूनही एक अस्पष्ट आठवतं की उत्तर प्रदेशातली त्यावेळी निवडणूक झाली होती आणि त्यानंतर या गोष्टीचं चित्रीकरण झालं होतं. आणि त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माता या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे हा सिनेमा येईल असं येणार नाही रादर असंच सगळ्यांना वाटलं होतं. आणि मधल्या 5 वर्षात त्याच्याविषयीची कोणतीच खबर माझ्यापर्यंत नव्हती, कोणतीच बातमी माझ्यापर्यंत नव्हती. बरं, मार्च 2017मध्ये हे झाल्यानंतर जुलै 2017मध्ये झी मराठी वाहिनीनं छत्रपती संभाजी महाराजांवरची मालिका करण्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यांनी पाठराखण केली आणि मग स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू झाली. त्यामुळे आपण जर ही क्रोनॉलॉजी नीट लक्षात घेतली तर कलाकार म्हणून अमोल कोल्हे 2017च्या वेळी जेव्हा हा सिनेमा केला तेव्हा एका पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीमध्ये होता. एक वेगळं त्याला आव्हानात्मक भूमिकांची खरं तर गरज होती किंवा एक स्वतःला प्रस्थापित करण्याची पुन्हा एकदा त्याच्यासाठी एक गरज निर्माण झाली होती. आणि त्या पलीकडे जाऊन हिंदी सिनेमातला एक रोल म्हणून 2017मध्ये हा विचार केला होता. आणि तेव्हा मी स्वप्नातही हा विचार केला नव्हता की 2019मध्ये काय घडणार आहे. त्यामुळे मला पुन्हा हेच प्रामाणिकपणे सांगायचं की 2017मध्ये जे काही केलं त्याचा 2019मध्ये जे काही घडलं त्याच्या अनुषंगानं 2022मध्ये बोलणं मला वाटतं हे थोडंसं अतर्क आहे. बर, अमोल कोल्हे, मात्र या सगळ्यामध्ये म्हणजे गांधी हत्या झाल्यापासून नथुराम गोडसे याला कोणीही विसरलेलं नाही. नथुराम गोडसेवरून सातत्यानं वाद होत राहिले. मग नथुराम गोडसेवरचं पुस्तक असो किंवा मी नथुराम गोडसे बोलतोय नाटक असो, शरद पोंक्षे, विनय आपटे यांना सुद्धा या सगळ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे 2017 पर्यंत हा काही वाद शमला होता अशातली गोष्ट नव्हती. नथुराम गोडसेला विरोध आज 2022 मध्ये सुद्धा होतो. मग 2017मध्ये तुम्हाला याची कल्पना नव्हती का की नथुराम गोडसेच अशी आपण एखादी व्यक्तिरेखा साकारली तर त्याला विरोध होईल? ऐका, मुळात जर मी परमपूज्य महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर भरोसा ठेवतो तर माझा याही गोष्टीवर तितकाच ठाम विश्वास आहे की अशा कितीही कलाकृती आल्या तरी महात्मा गांधी हा विचार मरू शकत नाही. ही इतकी साधी सोपी गोष्ट आहे. त्यामुळे कलाकार म्हणून एक भूमिका करत असताना ही विचारधारेशी फारकत आहे का हा विषयच कुठे उद्भवत नाही. आणि कलाकृतीला जेव्हा आपण उत्तर द्यायचं म्हणतो
म्हणजे मला अनेकांनी सोशल मीडियातही मी काही प्रतिक्रिया वाचल्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून तुम्ही खरंच काही प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी असलेले गैरसमज तुम्ही दूर करू शकलात. हे त्या बरोबर. मालिकेचं यश आहे, ते सर्वसामान्य प्रेक्षकांचं यश असतं. त्यामुळे प्रेक्षक काय स्वीकारतात हे कलाकृतीच्या हातात मांडणं असतं, स्वीकारणं हे प्रेक्षकांच्या हातात असतं. आणि आज आपण म्हणतो आहोत की गेली 7 वर्ष आपण, आता मी राजकीय भूमिकेतून बोलतोय, गेली 7 वर्ष आपण बघतो आहोत या पद्धतीचं कितीही काही गोष्टी आल्या तरीसुद्धा आपण बघतो की महात्मा गांधी हा विचार अजूनही तसाच चिरंतन आहे. मग एका कलाकृतीने त्या विचारावर काय परिणाम होणार आहे? मात्र या सगळ्यावर आज अमोल कोल्हे तुम्हाला सगळं सातत्यानं स्पष्टीकरण द्यावं लागतं. तर तुम्हाला असं वाटत नाही की लोकांमध्ये या सगळ्याचा रोष आहे? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही साकारलीत, संभाजी महाराजांची भूमिका साकारलीत, त्यावेळेला एक विचारधारा तुम्हाला पटली होती, ती विचारधारा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलीत. तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जात होता, जेव्हा तुम्ही प्रचारामध्ये असताना सुद्धा लोकांमध्ये जात होता, त्यावेळेला लोक अक्षरशः तुमच्यावर फुलं उधळत होती, लोक तुम्हाला औक्षण करत होते. तर मग अशा वेळेला एखादी भूमिका आपण ज्या वेळेला साकारतो त्यावेळेला त्या भूमिकेचं आपण उदात्तीकरण करतो किंवा ती विचारधारा, ती भूमिका आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, ती भूमिका आपण जगतो असं तुम्ही नेहमी म्हणता. मग तुम्हाला या सगळ्यामध्ये विसंगती वाटत नाही का? आपण एक गोष्ट जर प्रामाणिकपणे जर माझ्या सगळ्या मागच्या मुलाखती बघितल्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली, तरीही मी कायम प्रामाणिकपणे या भूमिकेकडे इदम न मम, मी केवळ एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारतो, हीच मी माझी भूमिका सुस्पष्ट ठेवलेली आहे प्रत्येक वेळी. आता तुम्ही म्हणाल की काही या दोन्ही व्यक्तिरेखा आहेत, मला ही विचारधारा पटते म्हणून मी ती व्यक्तिरेखा साकारतो. हो, हे 100% खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही मला भूमिकाच पटते, ही विचारधाराच पटते म्हणून ती मी साकारतो. जेव्हा कलाकार म्हणून तुमच्यासमोर कधी कधी आव्हान येतं की तुमच्यासमोर येणारी प्रत्येक भूमिका ही तुमच्या विचारधारेशी 100% सहमत असेल असं नसतं. म्हणजे मी मगाशीही उदाहरण दिलं, प्रभाकरपंत पणशीकरांचंही दिलं, स्वर्गीय निळूभाऊ फुले यांचंही उदाहरण दिलं. त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांची विचारधारा या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे कलाकाराच्या आयुष्यात जशा विचारधारेशी संमत असणाऱ्या भूमिका येतात तसेच विचारधारा न पटणाऱ्या सुद्धा भूमिका येतात आणि कलाकार म्हणून तुम्हाला त्यावेळी कॉल घ्यावा लागतो. अमोलजी, एक वेळ तुम्ही गब्बर साकारला असतात तर तुम्हाला इतका विरोध झाला नसता. मात्र नथुराम गोडसे ही एक व्यक्ती नाही तर ती एक प्रवृत्ती आहे असं सातत्यानं राष्ट्रवादीचे नेते सुद्धा बोलत होते, असं तुम्हाला वाटत नाही का? हो, पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो, एक म्हणजे 2017 साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हतो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती 2019ला काय होणार. आणि दुसरी गोष्ट, गब्बर साकारला असता तर मला ऑफर झाला होता का? मी म्हणतो 2017 साली मी कलाकार म्हणून काय परिस्थितीमधून जात होतो किंवा मी काय आव्हानांचा सामना करत होतो, मला नव्हता ऑफर झाला गब्बर. त्यामुळे एक व्यक्तिरेखा जी ऑफर झाली ती कलाकार म्हणून तुम्ही साकारायची की नाही हा त्यावेळेचा तुमचा कॉल असतो. आणि ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट करेन की प्लीज गो थ्रू माय सोशल मीडिया प्रोफाईल ऑल्सो. म्हणजे अगदी वैयक्तिक, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जो संबंध जोडला जातो आहे तो तर पूर्णपणे अकारण आहे या सिनेमाच्या संदर्भात, परंतु माझ्या वैयक्तिक सोशल मीडिया प्रोफाईलवर सुद्धा या संदर्भातली मी कुठली पोस्ट केली का आपण पहा. म्हणजे अगदी कलाकार जेव्हा मी म्हणून ही भूमिका स्वीकारली त्यानंतरही मी काही पोस्ट केली की मला अशी भूमिका साकारायला मिळते आणि मी हे करतो, हे मी काहीच केलेलं नाही. कारण माझ्या मनामध्ये कलाकार म्हणून माझी असलेली भूमिका आणि माझी व्यक्तिगत आयुष्यातली विचारधारा याची क्लॅरिटी माझ्या डोक्यात स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या सोशल मीडिया प्रोफाईलवर सुद्धा या संदर्भातलं कुठलंही काहीही तुम्हाला कुठली पोस्टही बघायला मिळणार नाही. जर आपण सोशल मीडिया ही तुमची विचारधारा स्पष्ट करणारी एक अभिव्यक्तीचं माध्यम मानलं तर तुम्हाला तेही गोष्ट तुम्हाला तिथे मिळणार नाही. किंवा 2014 ते 2016 मी शिवसेनेमध्ये सक्रिय होतो, त्यावेळीसुद्धा मी कुठेही या गोष्टीचं समर्थन केलेलं असेल तरी आपण माझ्या निदर्शनास आणून द्या. त्यामुळे मी जे सुरुवातीपासून म्हणतोय कलाकार म्हणून केलेली भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्वीकारलेली एक विचारधारा या दोन गोष्टींची गल्लत होऊ नये. जे अमोलजी, समजा नथुराम गोडसेची विचारधारा मानणाऱ्या लोकांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्हाला जर सत्कार समारंभासाठी बोलावलं तर तुम्ही त्या व्यासपीठावर जाणार का? त्यांच्या भावनेचा आदर करून मी महात्मा गांधींना अभिवादन करून तो सत्कार स्वीकारेन आणि त्याही व्यासपीठावरून मी सांगेन की मी या विचारधारेचं समर्थन करत नाही. पण तुम्ही त्या व्यासपीठावर जाणं हेच त्यांच्यासाठी त्या विचारधारेला कारण तो समर्थन. सत्कार विचारधारा म्हणून
ऐका, ऐका. तो तो विचारधारा म्हणून सत्कार आहे की कलाकार म्हणून सत्कार आहे? पुन्हा गल्लत आहे या 2 गोष्टींची. आणि अशा पद्धतीनं मी प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगतो, की अशा पद्धतीने जर-तरच्या सगळ्या गोष्टींचा हा प्रश्न आहे. नक्कीच अमोलजी, हे झालं फक्त तुमच्याविषयी. शरद पोंक्षेंना सुद्धा या सगळ्या विरोधाचा सामना अजूनही करावा लागतो. तर मग त्यांना होणारा हा विरोध, एक कलाकार म्हणून त्यांना होणारा विरोध हा चुकीचा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघ, मी माझ्या व्यक्तिगत विषयावर भाष्य करू शकतो. मी अकारण शरद पोंक्षे यांच्याविषयी भाष्य करू इच्छितही नाही. नाही, पण एक कलाकार म्हणून तुम्ही या संदर्भात भूमिका मांडू शकता, कारण शरद पोंक्षेंना राष्ट्रवादीकडून देखील तेवढाच विरोध झालेला होता अजूनही. म्हणजे शरद पोंक्षेंना या नथुराम गोडसेवरचं त्यांचं पुस्तक असो किंवा नाटक असो याला विरोध होत राहतो. हे बघा, एखाद्या कलाकृतीवर काय विरोध व्हावा आणि जर ती विचारधारा सातत्याने मी या विचारधारेचा पुरस्कर्ता आहे असं म्हणून पुढे जाणाऱ्या व्यक्तीला काय विरोध व्हावा, हा विरोध करणाऱ्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याविषयी मला भाष्य करणं फारसं काही गरजेचं वाटत नाही. अमोलजी, एक फक्त शेवटचा प्रश्न. एक सामाजिक कार्यामध्ये असताना आणि राजकीय आपली भूमिका मांडत असताना अशा प्रकारे ही सगळी मागची प्रकरणं किंवा मग हा चित्रपट तुम्हाला आज अडचणीचा वाटतोय का? तेव्हा मी पुन्हा खूप प्रामाणिकपणे सांगतो, की जर राजकीय भूमिका ही मी घेणार हे मला माहीत आहे किंवा 2019 नंतर मी ही भूमिका केली त्यानंतर या सगळ्या प्रश्नांना अर्थ आहे. मुळात आधी काय झालं म्हणून आत्ता त्याच्यावर किती आपण काथ्याकूट करणार आहोत, त्याला काही अर्थ उरत नाही. कारण जी गोष्ट 2017मध्ये झाली तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं 2019ला काय होणार आहे आणि हा चित्रपट आत्ता प्रदर्शित होणार आहे हेही मला ठाऊक नव्हतं. मग याविषयी आपण अकारण भाष्य का करावं? जी, धन्यवाद अमोलजी, तुम्ही आमच्याशी बोललात या ठिकाणी, त्याबद्दल आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी आपण बोललो. विविध प्रश्न त्यांना आपण या ठिकाणी विचारले. त्यांचं म्हणणं एकच आहे की 2017मध्ये हा चित्रपट केला होता, त्यामुळे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा एक अभिनेता म्हणून तुम्ही याकडे पहा, एक राष्ट्रवादीचा खासदार म्हणून किंवा राजकीय नेता म्हणून याकडे पाहू नका, अशी भूमिका त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेली आहे.